आणि इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नागपूरच्या कन्हानमध्ये सभा पार पडणार आहे। कन्हान नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे, त्यामुळे रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया या 3 लोकसभा मतदारसंघासाठीची मोदींची ही एकत्रित सभा असेल। त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक या सभेसाठी उपस्थित असतील असा दावा महायुतीकडून केला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल रात्री उशिरा सभास्थळाची पाहणी केली। दरम्यान मोदींच्या सभेसाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे। कन्हानमधल्या ब्रुकबॉन्ड या बंद पडलेल्या चहा कंपनीच्या 18 एकराच्या आवारात ही सभा होणार आहे आणि पोलिसांनी मंगळवारपासूनच सभास्थळाचा संपूर्ण ताबा स्वतःकडे घेतलाय। आणि पंतप्रधान मोदींच्या आजच्या सभेवर अवकाळी पावसाचं सावट आहे। आज नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर झालाय आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला गेलाय। तर मोदींची आज जिथे सभा होणार आहे त्या सभास्थळावरनं आढावा घेतले आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। रामटेक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत कन्हान या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभा होत आहे आणि कन्हानमधील ब्रुकबॉन्ड कंपनीच्या आवारामध्ये अशा पद्धतीने पंतप्रधानांच्या सभेसाठी महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। रामटेकसह नागपूर आणि भंडारा गोंदिया या 3 लोकसभा मतदारसंघासाठीची ही सभा होणार आहे। मात्र काल रात्री नागपुरात मोठा पाऊस आला आणि त्या पावसामुळे सभास्थानी जे काही सेक्शन्स बनवण्यात आलेले आहेत त्यामध्ये सखल भागामध्ये असलेल्या काही सेक्शन्समध्ये अशा पद्धतीने पाणी जो आहे तो साचलेला आहे। खुर्च्यांवर जो पाणी आहे तो साचलेला आहे। मात्र जे आयोजक आहेत त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत की हा जो संपूर्ण पाणी आहे तो इथून हटवला जाईल, सुकवला जाईल। खरं पाहिलं तर सभा जी आहे ती संध्याकाळी 6 वाजता होणार आहे, त्यामुळे 6 वाजताच्या पूर्वी सभास्थान जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला असेल अशा पद्धतीचे प्रयत्न जे आहेत ते जोरदाररित्या या ठिकाणी सुरू आहे। दरम्यान हवामान विभागाने आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो नागपूर जिल्ह्यासाठी दिलेला आहे। मात्र सध्या तरी सकाळपासून ढगाळ वातावरण मुळीच नाही आहे, पूर्णपणे ऊन निघालेला आहे, सूर्य निघालेला आहे, त्यामुळे संध्याकाळी पाऊस येण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे। मात्र हवामान विभागाचा अलर्ट आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या अनुषंगाने, सुरक्षेच्या अनुषंगानेही पोलिसांनी काही कडक नियम जे आहेत ते आखून दिलेले आहेत। सभास्थान समोरचा जो कन्हानचा मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावरची जळ वाहतूक जी आहे ती आज दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे। सोबतच या सभास्थानी काळे कपडे घालून येणाऱ्यांवर प्रतिबंध राहणार आहे आणि कन्हानच्या या सभास्थानाच्या अवतीभोवतीचा परिसर जो आहे तो पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताने व्यापून टाकलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, कन्हान, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।